राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता ओंकार महादेव हजारे यांनी मोबाईलवर स्टेटस ठेवून माझा घातपात झाल्यास नाना काळे, त्याची पत्नी, तिचे आई वडील व भाऊ यांना जबाबदार धरावे असे स्टेटस ठेवले होते। या प्रकरणात यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी महापौर पद्माकर उर्फ नाना काळे राहणार सोलापूर यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला। ओंकार हा जून 2025 मध्ये त्याचा मेहुणा मंगेश याच्या लग्नासाठी गेला असता त्याच्या सासऱ्यांनी अपमान करून शिवीगाळ करून लग्नातून हाकलून दिले होते। त्यानंतर तो कारमध्ये मृतावस्थेत आढळला होता। या प्रकरणी मृत ओंकार याचा भाऊ विशाल हजारे याने फौजदार चौडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। आपणास अटक होऊ नये म्हणून नाना काळे यांनी अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या मार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। सुनावणी दरम्यान अॅडव्होकेट थोबडे यांनी पोलिसांनी अर्जदार आरोपींना क्लीन चिट देतेवेळी अति मद्यपान केल्यामुळेच मैताचा मृत्यू झाला असून खटला गैरसमजुतीतून दाखल झाल्याचा रिपोर्ट पोलिसांनी न्यायालयात दिला। त्यामुळे अटकपूर्व जामीन कायम करण्यात यावा असा मुद्दा मांडला। त्यावरून न्यायालयाने कोणतीही अटक न घालता अटकपूर्व जामीन कायम केला। यात अर्जदार आरोपीतर्फे अॅडव्होकेट मिलिंद थोबडे, अॅडव्होकेट राम कदम यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट A.V. नरखेडकर यांनी काम पाहिले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.